मुंबईतील वाहतूक कोंडी आणि पार्किंग संदर्भात फडणवीसांशी चर्चा। विकासासंदर्भात फडणवीसांना आराखडा दिला। फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर राज ठाकरेंची माहिती। तर अनेक जण एकमेकांना भेटतात, भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। बेस्ट पतपेढी आणि स्थानिक निवडणुका आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी। बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून प्रथमच भाष्य। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांवर जबाबदारी। सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार, सूत्रांची माहिती। राजनाथ सिंग आणि देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन। उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी विनंती, संजय राऊतांची माहिती। सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी। कंगना राणावत यांच्या निवासस्थानी राष्ट्रसेविका समितीची बैठकीत सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित। संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम असल्याची माहिती नव्हती। घरी स्नेहमिलनासाठी बोलावल्याचं या ठिकाणी सांगितलं गेलं होतं। सुनेत्रा पवारांची TV9 मराठीला माहिती। शिखर बँक प्रकरणातील माझ्या विरोधातील चार्जशीट चुकीची। FIR मध्ये अजित पवार मुश्रीफांची नावं विरोधात असल्यानं अडकवलं जातंय, रोहित पवारांची टीका। कीर्तनकार भंडारेंनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये मोर्चा। थोरातांनी व्हिडिओ दाखवले तर थोरातांनी चुकीचा व्हिडिओ पसरवला, भंडारेंचा आरोप। मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेकडून व्यापारी पेठेचं आयोजन। राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। बाळा धनगावकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित। बेळगाव जिल्ह्यात पूरस्थिती दरम्यान गोकाकचा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित। घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवनही विस्कळीत।